गुड आफ्टरनून विद्यार्थी. तर माझं नाव प्रतीक्षा भोसे पाटील. आज आपण मराठी व्याकरणातील शब्दाच्या जाती हा विषय अभ्यासणार आहोत. तर कोणत्याही भाषा ही व्याख्याचीच बनलेली असते आणि व्याख्या ही शब्दांचीच बनलेली असते. व्याख्यात येणारा प्रत्येक शब्द ठराविक कार्य करत असतो. शब्दात या कार्यावरून त्यांना ही नावे दिली जातात. त्यांनाच शब्दाच्या जाती असे म्हणतात. मराठी व्याकरणात शब्दाच्या जाती एकूण 8 आहेत. त्याचे 2 मुख्य प्रकार पडतात, विकारी आणि अविकारी असे वर्गीकरण केले आहे. ज्याप्रमाणे शरीराचे विविध अवयव मिळून शरीर बनते, त्याचप्रमाणे विविध प्रकाराचे शब्द एकत्रित येऊन अर्थपूर्ण वाक्य तयार होते. शब्दाच्या जाती केवळ वर्गीकरण नसून ते शब्दाच्या कार्याचा अभ्यास आहे. हा व्हिडिओ केवळ व्याकरणाची व्याख्या सांगत नाही, तर दैनंदिन संभाषणात आपण शब्दांचा वापर कसा करतो हे शास्त्रीय. आपण जे काही बोलतो किंवा लिहितो ते मुळात बनतं तरी कशाने, काय असतं त्यात? अगदी बरोबर, शब्दांनी. आपलं प्रत्येक वाक्य म्हणजे शब्दांची एक सुंदर माळच असते आणि या सगळ्या शब्दांचं मिळून एक मोठं कुटुंब तयार होतं, ज्याला व्याकरणामध्ये म्हणतात शब्दांच्या जाती. गंमत म्हणजे ह्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचं एक ठरलेलं काम आहे. आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी या शब्दांच्या कुटुंबाची ओळख करून घेऊ. मग त्यातले बदलणारे आणि न बदलणारे कोण आहेत ते बघू. ते सगळे मिळून एक वाक्य कसं तयार करतात हे समजून घेऊ. आणि शेवटी या सगळ्याचा एक छोटासा आढावा घेऊ. चला तर मग. आता बघा, हे जे शब्दांचं कुटुंब आहे ना, ते 2 मुख्य गटांमध्ये विभागले गेले. एक गट आहे विकारी शब्दांचा, म्हणजे जे लिंग, वचन किंवा काळानुसार आपलं रूप बदलतात. आणि दुसरा गट आहे अविकारी शब्दांचा, म्हणजे जे कोणत्याही परिस्थितीत आपलं मूळ रूप सोडत नाहीत, एकदम पक्के. त्यांना अव्यय असंही म्हणतात. चला, आधी आपण या बदलणाऱ्या म्हणजे विकारी शब्दांना भेटूया. आणि त्यातला पहिला प्रकार आहे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? खूप सोपं आहे. वाक्यात एकाच नामाचा सारखा उल्लेख करण्याऐवजी आपण जो शब्द वापरतो तो म्हणजे सर्वनाम. आणि यांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे बदलतात. हे बघा, ह्या तक्त्यामध्ये लगेच लक्षात येईल. जसं की तो हे सर्वनाम आहे, पण मुलीबद्दल बोलायचं असेल तर आपण ती म्हणतो आणि अनेक जण असतील तर ते म्हणतो. म्हणजे लिंग आणि वचनाप्रमाणे बदल झाला. तसंच हाचंही होतं आणि मीचं अनेक वचन होतं आम्ही. पाहिलंत, रूप बदललं ना, म्हणूनच यांना विकारी म्हणतात. आता वळूया वाक्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, क्रियापद. क्रियापदाशिवाय वाक्याला अर्थच येत नाही. ते आपल्याला सांगतं की वाक्यात नक्की कोणती क्रिया घडतीये. आणि हो, क्रियापद सुद्धा एक बदलणारा म्हणजेच विकारी शब्द आहे. इथे बघा किती सहज कळतंय. जेव्हा वाक्याचा कर्ता तो आहे, तेव्हा क्रियापद आहे खेळतो. पण जसा कर्ता बदलून ती झाला की क्रियापद लगेच बदलून खेळते झालं. आहे की नाही सोपं? हाच आहे विकारी शब्दांचा स्वभाव. बरं, आता बदलणाऱ्या शब्दांची ओळख झाली. आता जाऊया कुटुंबाच्या दुसऱ्या बाजूला, म्हणजे त्या शब्दांकडे जे कधीच बदलत नाहीत, म्हणजेच अविकारी किंवा अव्यय. यातला पहिला प्रकार आहे क्रियाविशेषण अव्यय. नावावरूनच कळतंय, हे क्रियेबद्दल म्हणजे क्रियापदाबद्दल काहीतरी विशेष माहिती देतात. पण गंमत अशी की हे स्वतः मात्र अजिबात बदलत नाहीत. हे उदाहरण बघा, म्हणजे सगळं स्पष्ट होईल. तो हळूहळू चालतो, ती हळूहळू चालते आणि ते हळूहळू चालतात. या तिन्ही वाक्यांमध्ये कर्ता बदलला, क्रियापदही बदललं, पण हळूहळू हा शब्द बदलला का? नाही, तो तसाच राहिला. हेच आहे अव्ययाचं वैशिष्ट्य. पुढचा अव्यय आहे शब्दयोगी अव्यय. हे शब्द नावाप्रमाणेच दुसऱ्या शब्दाला, सहसा नामाला जोडून येतात आणि वाक्यातल्या इतर शब्दांशी त्या नामाचा काय संबंध आहे हे दाखवतात. आता एक छोटा पण महत्त्वाचा फरक लक्षात घेऊया. या वाक्यात बघा, तो वर गेला. इथे वर हा शब्द स्वतंत्र आहे आणि तो जाण्याची क्रिया कुठे झाली हे सांगतोय, म्हणून येथे तो आहे क्रियाविशेषण. पण आता हे वाक्य बघा, तो झाडावर चढला. इथे वर हा शब्द झाड या नामाला चिकटून आलाय. तो झाडाचा आणि चढण्याच्या क्रियेचा संबंध दाखवतोय, म्हणून इथे तो बनला शब्दयोगी अव्यय. पाहिलंत, एकाच शब्दाची जागा बदलली की त्याची जात पण बदलते. आणि अव्ययांच्या गटातला शेवटचा प्रकार म्हणजे उभयान्वयी अव्यय. यांचं काम अगदी सरळ आहे. 2 शब्द किंवा 2 वाक्यांना जोडायचं. जणू काही हे शब्दांच्या दुनियेतले फेविकॉलच आहेत.
आणि पण किंवा हे शब्द आपण रोजच्या बोलण्यात कितीतरी वेळा वापरतो. ते फक्त दोन गोष्टींना जोडतात आणि हे काम करताना त्यांचं स्वतःचं रूप कधीही बदलत नाही. चला, आतापर्यंत आपण कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना ओळखलं. आता हे सगळे मिळून एक अर्थपूर्ण वाक्य कसं तयार करतात ते पाहूया. आपण हे एक सोपं वाक्य घेऊया. तो झाडावर हळूहळू चढला. आता यातले एक एक शब्द ओळखण्याचा प्रयत्न करू. यात तो हे आहे सर्वनाम आणि ते विकारी आहे म्हणजे बदलणारं. झाडावर मधला वर आहे शब्दयोगी अव्यय जो बदलत नाही. हळूहळू आहे क्रियाविशेषण अव्यय, तेही अविकारी. आणि चढला हे आहे क्रियापद जे कर्त्यानुसार बदलतं म्हणून ते विकारी आहे. बघा कसं विकारी आणि अविकारी शब्द एकत्र आले आणि एक परिपूर्ण वाक्य तयार झालं. तर मग आजच्या या पाठात आपण काय शिकलो त्याचा एकदा पटकन आढावा घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शब्दांचे दोन मुख्य गट आहेत, विकारी आणि अविकारी. विकारी शब्द लिंग वचनानुसार बदलतात, जसे की सर्वनाम आणि क्रियापद. आणि अविकारी शब्द म्हणजे अव्यय हे कधीच बदलत नाहीत, जसे की क्रियाविशेषण, शब्दयोगी आणि उभयान्वयी अव्यय. आता खरा प्रश्न हा आहे की हे सगळं समजल्यावर आपण जेव्हा रोज बोलू किंवा काही वाचू तेव्हा वाक्यातले हे वेगवेगळे शब्द आपल्याला ओळखता येतील का? नक्की प्रयत्न करून बघा. मराठी शब्दांच्या या कुटुंबाची ओळख करून देणारा हा भाग इथेच संपला. पुढच्या वेळी